नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे ऑल इन वन गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जे विद्यार्थी नवोदय परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। नवोदयच्या परीक्षेमध्ये या घटकावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात आणि तो सर्वात बेसिक आणि महत्त्वाचा घटक म्हणजे संख्या व संख्याचे प्रकार। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू। संख्या, पहिला संख्येचा प्रकार आहे नैसर्गिक संख्या। ज्याला आपण म्हणतो नॅचरल नंबर्स। नॅचरल नंबर्स कोणते? मग नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या, ज्या संख्या काही वस्तू घटक या मोजण्यासाठी पूर्वीपासून वापरण्यात येत आहेत ते म्हणजे तुमचे नॅचरल नंबर्स। मग नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत? नैसर्गिक संख्या सुरुवात होते 1 पासून। 1 2 3 4 5 6 अशा अनंत इन्फिनिटी ज्याला आपण म्हणतो तेथपर्यंत नैसर्गिक संख्या या आहेत। मग परीक्षेमध्ये विचारले जाते काय, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे। आणि जर असं विचारलं की सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, तर ती आहे अनंत, म्हणजे आपल्याला ती सांगता येणार नाहीये। हे झालं नैसर्गिक संख्या। संख्येचा दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या। ज्याला आपण होल नंबर असं म्हणतो। मग नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या यामध्ये फरक इतकाच आहे की नैसर्गिक संख्या या 1 पासून चालू होतात आणि पूर्ण संख्या या 0 पासून सुरू होतात। मग 0 1 2 3 4 5 6 या पण इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे शेवट अनंत। मग परीक्षेमध्ये विचारू शकतात की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? तर लक्षात ठेवायचं, सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे। सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या ही सांगता येणार नाहीये। याच्यानंतरचा संख्येचा प्रकार आहे पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या बघा, आपण नैसर्गिक संख्या बघितल्या, त्यानंतर पूर्ण संख्या बघितल्या, आता पाहायचं आहे पूर्णांक संख्या। मग ऋण पूर्णांक संख्या 0 आणि धन पूर्णांक संख्या याच्या समूहाला काय म्हणतो आपण? पूर्णांक संख्या। मग 0 1 2 3 4 5 इकडे अनंत। मग 0च्या जसं डाव्या बाजूला जाल तसं -1 -2 -3 -4 इकडे पण या अनंताकडे जातील। तर ऋण पूर्णांक संख्या 0 आणि धन पूर्णांक संख्या यांच्या समूहाला आपण पूर्णांक संख्या असे म्हणत असतो। इथं महत्त्वाचं काय आहे तुमचा, 0 हा धन पूर्णांकही नाही आणि ऋण पूर्णांकही नाहीये। मग सर्वात लहान धन पूर्णांक संख्या विचारली तर सर्वात लहान धन पूर्णांक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या सांगता येणार नाहीये। सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या किती आहे? -1 आणि सर्वात छोटी ऋण पूर्णांक संख्या सांगता येणार नाहीये। हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि
शून्याच्या उजवीकडे जसं जसं जाल तसं संख्येची किंमत वाढत जाते आणि शून्याच्या डाव्या बाजूला जसं जसं जाणार तसं तसं काय होणार आहे, किंमत कमी होते. शून्याच्या डावीकडे गेल्यानंतर संख्येची किंमत कमी होते आणि शून्याच्या उजवीकडे गेल्यानंतर काय आहे, संख्येची किंमत वाढते. यानंतर पाहणार आहे संख्याचा पुढचा प्रकार मूळ संख्या. मूळ संख्या या अशा संख्या असतात ज्या संख्येला एक व त्याच संख्येने भाग जातो. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येला एक व तीच संख्या याने भाग जातो, अशा संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो. मग परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न कोणकोणते आहेत, जसं की 1 ते 100 यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या किती, त्यांची संख्या तुम्हाला माहीत पाहिजे 25, किंवा 1 ते 50 पर्यंत किंवा या दरम्यानच्या मूळ संख्यांची संख्या किती, त्यांची संख्या आहे 15. 50 किंवा 51 ते 100 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्यांची जी संख्या आहे ती आहे 10. मग मूळ संख्या कोणकोणत्या, मूळ संख्या पाठ करण्यापेक्षा तुम्ही या दिलेल्या कन्सेप्ट जो व्याख्येचा कन्सेप्ट आहे त्यानुसार जर तुम्ही एखादी मूळ संख्या शोधली तर ती तुमची संख्या कधीच चुकणार नाही. बघा, जसं आपल्याला मूळ संख्या माहिती आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 या सर्व मूळ संख्या. त्याच्या पुढे जरी गेले तर तुम्ही मग जसं 23 आहे, 29 आहे, या मूळ संख्या टोटल 1 ते 100 पर्यंत 25 आहेत. मग या पाठ करण्यापेक्षा त्या जर तुम्ही व्याख्येनुसार त्याचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यानुसार जर काढण्याचा प्रयत्न केला तर त्या तुमच्या कधीही चुकणार नाही. म्हणजे काय, तुम्हाला त्या संख्येला 1 ने भाग जातो व त्याच संख्येनं भाग गेला पाहिजे. जसं जर समजा तुम्हाला जर उदाहरणार्थ जर विचारलं हे सगळं दिलेलं आहे आणि याच्यामध्ये जर 20 आलं, मग तुम्हाला याच्यामधली मूळ संख्या नसलेली मूळ संख्या शोधायची आहे, तर मग त्यावेळेस तुम्ही कसं करणार, या बाकीच्या सगळ्या संख्यांना 1 ने भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो. परंतु 20 ही अशी संख्या आहे ज्याला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 10 ने भाग जातो आणि 20 ने तर भाग जातो. म्हणजे हा आपला रूल फॉलो करत नाही, म्हणजे ही मूळ संख्या नाही आहे. तुमचं उत्तर निघून जाईल. पुढच्या संख्येचा प्रकार आहे मूळ संख्या. मूळ संख्या ज्या संख्येला 1 व त्या संख्येने भाग जातो अशा संख्यांना आपण मूळ संख्या असे म्हणत असतो. परत एकदा पाहू, ज्या संख्येला 1 व त्या संख्येने भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या असे म्हणतो. मग परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते की 1 ते 100 दरम्यान किती मूळ संख्या आहेत, तर 1 ते 100 या संख्यांच्या मध्ये 25 मूळ संख्या आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, मग 15. 51 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, 10. सर्वात लहान सममूळ संख्या, एकमेव सममूळ संख्या म्हणजे 2. हे अतिशय महत्त्वाचं आहे. सममूळ संख्या एकमेव आहे.
एकमेव सममूळ संख्या, बाकीच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या सर्व विषम आहेत, जसं की 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29 अशा 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. तर मूळ संख्येच्या बाबतीत हे अतिशय महत्त्वाचं आहे की 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, 51 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत. कधी कधी परीक्षेमध्ये या मूळ संख्यांची बेरीजही विचारू शकते. 1 ते 100 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज किती येऊ शकते, 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते, आणि मूळ संख्या ज्या आहेत त्या तुम्हाला माहीत पाहिजेत. एकमेव सममूळ संख्या ही आहे 2, बाकीच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या सर्व संख्या या विषम संख्या आहेत. जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या म्हणजे काय, दुसरं तिसरं काही नाही, जोडून आलेल्या मूळ संख्या, जोडून आलेल्या मूळ संख्या यांना आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. आपल्याला मूळ संख्या हा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे. जोडमूळ संख्या म्हणजे जोडून आलेल्या मूळ संख्या, जसं की तुमचा 3 आणि 5 या 2 मूळ संख्या आहेत. या 2 मूळ संख्याच्या मध्ये जो अंक आहे 4 ही आहे संयुक्त संख्या. म्हणजे 2 मूळ संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या असेल तर त्या संख्येच्या जोडीस आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. मग किती जोड्या आहेत 1 ते 100 मध्ये, 1 ते 100 च्या दरम्यान जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. कोणकोणत्या आहेत, 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59 आणि शेवटची जोडी 71 आणि 73. या 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या 1 ते 100 या संख्येच्या मध्ये असतात. याच्यानंतर पुढची संख्याचा प्रकार आहे संयुक्त संख्या. आपण पाहिलं की 2 जोडमूळ संख्यांच्या मध्ये संयुक्त संख्या असते. मग संयुक्त संख्या म्हणजे काय, संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो. म्हणजे जर आपण पाहायला गेलं 4 ही संख्या जर घेतली आपण तर 4 ला कितीने भाग जातो बघा, 4 ला भाग जाणाऱ्या 4 ला 1 ने भाग जाऊ शकतो, 4 ला 2 ने भाग जातो, 4 ला 4 ने भाग जातो. म्हणजे 4 ला भाग जाणाऱ्या संख्या 2 पेक्षा जास्त आहेत. आपण मूळ संख्येची व्याख्या पाहिली की ज्या संख्येला 1 ने भाग जातो आणि त्या संख्येने भाग जातो आपण त्याला मूळ संख्या असं म्हणलं. मग संयुक्त संख्या ह्या अशा संख्या आहेत ज्याला 2 पेक्षा अधिक संख्यांनी भाग जातो त्याला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. मग 1 ते 100 अंकादरम्यान किती संयुक्त संख्या येतात, तर 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या आहेत आपल्या 74. हे महत्त्वाचं आहे. 1 ते 100 दरम्यान संयुक्त संख्या आहेत 74. म्हणजे बघा तुमच्या मूळ संख्या आहेत 25, संयुक्त संख्या आहेत 74 आणि 1 ही ना तर मूळ संख्या आहे नाही संयुक्त संख्या आहे. मग यांची जर बेरीज केली तर तुमची येते 100. म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या अंकामध्ये तुमच्या 25 मूळ संख्या, 74 संयुक्त संख्या आणि 1 ही संख्या जी की संयुक्तही नाही आणि मूळ संख्याही नाही आहे. पुढचा संख्याचा प्रकार त्रिकोणी संख्या. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय.
बघा, क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय. मग विचारू शकते 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत, किंवा त्रिकोणी संख्या काढायची तर कशी काढायची. बघा मग काय म्हणलेलं आहे, क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय. बघा, 1 ही नैसर्गिक संख्या आहे, 2 ही नैसर्गिक संख्या आहे, दोन्हीच्या गुणाकाराची निमपट म्हणते. दोन्हीच्या गुणाकाराची निमपट. 2 2 कॅन्सल होते, उत्तर आलं 1. म्हणजे 1 ही त्रिकोणी संख्या आहे. त्याच्यानंतर पुढची त्रिकोणी संख्या बघू, 2 गुणिले 3 छेदात 2, 2 2 कॅन्सल होते, म्हणजे 3 ही पण त्रिकोणी संख्या आहे. त्याच्यानंतर पुढची संख्या जर पाहायला गेलं तर 4 गुणिले 5 छेदात 2, बेक बे, बे दोन्ही 4, 5 दोन्ही 10, म्हणजे 10 ही पण त्रिकोणी संख्या आहे. मग अशा पद्धतीनं आपण 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या काढू शकतो. परीक्षेमध्ये जर तुम्हाला विचारलं त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय. आणि 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या या पद्धतीने आपल्याला काढता येतात. यानंतरचा महत्त्वाचा आणि शेवटचा कन्सेप्ट म्हणजे चौरस संख्या. चौरस संख्या त्यालाच आपण म्हणतो वर्ग संख्या. या चौरस संख्या म्हणजे या पूर्ण वर्ग संख्या आहेत, जे की 1 आहे तुमचा, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग 100. या सगळ्या ज्या संख्या आहेत या सगळ्या आहेत तुमच्या चौरस संख्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.